नमस्कार दोस्तो हो. आपली आजनी ऐराणी लघुकथानं नाव शे रक्षाबंधननं अनोखो गिफ्ट. एक जण असाच मोटरसायकलवर घर जा राहता. रक्षाबंधना दिन होता, त्या लवकर घर पोहोचणं होतं. आणि तो मोटरसायकल घर जाताना त्याने दखक की रस्तामा एक अपघात होई झाले. एक व्यक्ती जो थोडासा ड्रिंकिंग कर दारू पिलो होता, ड्रिंकिंग करता तो रस्त्यावर पडी गया आणि त्यानं डोकामध्ये असं रक्तस्राव होई राहता. त्याने त्याला कसं तरी उचलं, एक दोन लोकेसना मदतीतून आपल्या गाडीवर बसवला आणि तो बागी त्याला दवाखानामा लई गया. आणि दवाखानाला गेल्यानंतर त्याला डॉक्टरने सांग की दखा या व्यक्तीने खूप रक्त जायले, याले आपले या व्यक्तीला रक्त लागी आणि रक्तानी खूप अर्जंट गरज आहे. त्याला ॲडमिट कर आणि त्याला थोडा टाईम नंतर काही तासानंतर त्याला रक्ताने गरज होती. तेव्हा माणूस सांग काही प्रॉब्लेम नाही ना, मी बसेले, मी त्या व्यक्तीला रक्त नाही देऊ शकत का, मला रक्त तर सगळ्यासाठी चालली. मग त्यांनी त्या व्यक्तीला रक्तदान रक्त दिलं स्वतःनं आणि काही तास नंतर तो घर गया. आणि जदे घर गया तर त्याने बहीण त्याने वाट डखी राहीन ती आणि खूप राग मावती. कारण की कमीत कमी 2-3 घंटा लेट होईल होता आणि रक्षाबंधना दिन होता. बहिणीने खूप राग मग त्याला असा वटका करा की सांगा की असं तसं इथला टाईम मग कसं काय होणार, असं तसं आई ते अमुक ढमुक खूप बोललं त्याला. मग त्यांनी बहिणीला सांगा की बहीण, आज मी एक खूप चांगलं काम करेल आहे. मी आज एक व्यक्तीला दवाखानामध्ये लई गो आणि त्याला मी रक्तदान बी कर. आज एक बहीणना भावले मी वाचाडेल, खूप चांगलं काम करेल आहे मी. तर त्या टाईमला त्याने बहिणीने सांग की दादा बघ, तू असाच कायम चांगला राहा अशी मन इच्छा आहे. चल बरं लवकर मी तुला राखी बांधस. आणि जदे बहीण त्याला राखी बांधायला लागणे, त्याने सांगा की बहीण दरवेळेस तू काहीच छोटं मोठं गिफ्ट बी मागस नाही, काहीच नाही, मला तुला आज एक गिफ्ट दे, मला सांग. आणि तो व्यक्ती, तो बी ड्रिंकिंग करणारा, तो बी दारू पिणाराच होता. आणि त्याने बहिणीने राखी बांधी तर त्याने सांगा की बहीण, दरवर्षीला रक्षाबंधन ही, पण मी जर व्यसनी राहिलो ना, मी राहावं नाही. मन तुले या रक्षाबंधनले खूप अनोखो गिफ्ट आहे, तुले कायम यादगार राहायचे. या रक्षाबंधन फाईन मी विचार करायला बहीण की मी दारूले हात लावाव नाही. आणि मनी एक अपेक्षा आहे की मी मना बहीणसाठी दर रक्षाबंधनले सही सलामत रासू. मित्र सोने ज्या टाईमले त्या बहिणीने गिफ्ट ऐका ना, त्या डोळ्यामन आसू बाहेर घ्यात. असं अनोखं गिफ्ट प्रत्येक भावनी बहिणीला देवायला पाहिजे. स्टोरी आवडली तर निश्चित 2 जणले वाट लावा. थँक्यू, धन्यवाद.